इव्हनिंग फ्रेंड, शुद्धस ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळचे वाजले 6:15 आणि आता मी रसिकाकडनं थोड्या वेळीपूर्वी आली, जरा फ्रेश झालेली आहे आणि आता देवापुढे दिवा लावायचा आहे. चला देवापुढे दिवा लावूया आणि पुन्हा संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी करायची. काय स्वयंपाक बनवायचा? चला तर आज काय बनवणार आहे तुम्ही प्रत्यक्षच बघा. चला देवापुढे दिवा लावायचा आता पहिला. हे पाय इकडे मी आता भाकरी बनवायचीत. मला ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे, तर 3च भाकरी बनवणार आहे आणि एकीकडे कढईमध्ये ना गरम पाणी आहे. मी म्हटलं आता आज काय करूया, भाकरी पोळीसारखी लाटून करूया बघू म्हटलं. तर त्यासाठी मी गरम पाणी त्याच्यामध्ये ओतते आहे आणि गरम पाणी ओतून मग चांगलं तिंबून घेणार आहे. तर म्हटलं आज बघू तरी. माझी प्राजक्ता पण म्हटली होती एकदा मला, अगं मम्मी मी असं ना गरम पाणी त्यात ओतून मी ना छान भाकरी पोळीसारखी लाटून केलेली आहे, तर खूप छान झाल्या होत्या. तर म्हटलं चला आता आहे वेळ, चला जरा वेगळी काय म्हणतात त्याला, वेगळा प्रयोग करून बघूया भाकरी. म्हणून मी ना आज गरम पाणीच घालून पिठामध्ये गरम पाणीच घालून तिंबायचा प्रयत्न चालूच आहे. पण ना यावेळेस ज्वारी कसं म्हणजे ताजीच आत्ता दळून आणलेलं ज्वारीचं पीठ ताजंच आहे आणि ज्वारी चांगली आहे, ज्वारीची क्वालिटी. तर आता चांगली मळून तर घेतलेली आहे कणकेसारखी. तर मी भाकरी लाटून घेते आता. मला ना पातळ भाकरी बनवायची होती. म्हटलं चला आता आपण पोळीसारखी लाटून घेऊ आणि पातळ भाकरी, कारण का ह्यांना पण आज एक भाकरी द्यायची होती. सकाळच्या पोळ्या आहेत, तर म्हटलं एक भाकरी ह्यांना पण देऊया, पातळ लाटूया. त्यासाठी माझा आजचा हा प्रयत्न होता. पण मला ना ते बनवताना थोडंसं त्रासच झाला, कारण का जेवढा आपण हाताने भाकरी थापतो ना तेवढं ते लाटताना ना एवढं जमलं नाही. थोडंसं मध्ये जरा भाकरी हे झाली होती, पण फायनली भाकरी बनलेली आहे. आणि अशा प्रकारे मी ना 2 भाकरी लाटून केल्या आणि शेवटची म्हटलं आता जाऊ दे, आपण शेवटची आता ना थापूनच करूया. तर बघा ही हे 2च भाकरी मी अशा लाटून केलेल्या आहेत. त्याला थोडं ॲडजस्ट करावं लागलं पाणी फिरवताना. आणि ह्यांची वाट बघत बसली. म्हटलं चला आता हे भाकरी होईपर्यंत हे येतील आणि यांना विचारूया आपण शेवची भाजी करायची का. पण काही अजून हे आलेले नव्हते, म्हणून म्हटलं शेवटी फायनली म्हटलं चला आता एवढे भाकरी करून आपण ना ग्रेव्हीची तयारी करूया. म्हणून मी आता दुसरी भाकरी पण लाटूनच केली आणि तिसरी भाकरीच्या वेळेस मग मी शेवटी थापून बनवली शेवटची भाकरी.
हे पहा इकडे फायनली 3 भाकरी केल्यात मी. ही शेवटची भाकरी आहे ती मी थापूनच केलेली आहे. तर 2 भाकरी मी लाटून केल्या. चला ते जुनं ते सोनं म्हणतात ते बरोबर आहे. आपण जे पहिल्यापासून करतो ते पण यूट्यूबवर पाहिलेलं मी म्हटलं चला आता ही सोपी पद्धत आहे. पण जे करताना जेव्हा आपण करतो त्यावेळेस ना ते आपल्याला अवघड वाटते. चला आता भाकरी झालेत तर भाजी बनवते आता मी. आता ह्यांचा अजून काही पत्ता नाही, अजून खाल्लेलं नाही आहे घरी. तर जाऊ दे मी आता कांदा टमॅटो आणि लसूण हे परतून घेते आणि त्याची ग्रेव्ही तयार करते, भाजीची तयारी करते. किचन आता आवडते. आता ते ना त्यांना विचारण्यापेक्षा ग्रेव्ही तयार करून ठेवते, आले की पण डिश बनवता येईल. हे बघा इकडे कांदा टमॅटो चांगले तर परतलेले मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घेते. आलं घालते याच्यामध्ये. चला इकडे बनवली ग्रेव्ही. आता मी भाजी बनवून ठेवते. फक्त रस करून ठेवायचा आणि शेव नंतर टाकायची. तर चला हे बघा अशा प्रकारे इकडे शेव भाजी तयार झाली. याच्यामध्ये शेव टाकायचं आहे. शेव कशा ऐन वेळेस टाकता येईल, ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस शेव टाकता येईल. चला आता ही भाजी आता गरम करते थोड्या आणि सासूबाईंना जेवायला वाटते. 7:30 झालेले आहेत. आत्ता कामावर नाही आले आत्ता. चला या सगळेजण शेवभाजी खायला. हो आज शेवभाजी केली. आता तुमची वाट बघितली. आता म्हणलं यांना विचारावं, म्हणजे जाऊ दे न विचारतच करूया. भाकरी केली आज. चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.